सगळ्यांना नमस्ते पुन्हा एकदा. काय बोलू मी माहित नाही मला. आप में से कुछ लोग हिंदी भाषिक हैं, सम ऑफ यू अंडरस्टैंड इंग्लिश, बट फिर भी हम दिल से कनेक्ट करेंगे. वो जब कह रही थी मेरे बारे में, जेव्हा ते बोलत होते, मला असं वाटलं जे मला सांगायचं होतं सगळंच ते बोलले. मग आता इथून पुढे काय बोलायचं? हां? और जी प्रशंसा त्यांनी केली दादाश्रीजींच्या सेवा कार्यात ज्या काही उपलब्धी झाल्या, तर मला असं वाटलं की अजून काहीच काम केलेलं नाहीये. सुरुवातच अजून झालेली नाहीये असं मला वाटलं. खरं काम तर इथून पुढे आपण घेऊन जातोय. खरी सुरुवात, खरं आध्यात्मिक कार्य काय असतं किंवा दैविक कार्य काय असतं, हे संपूर्ण भारताला अजून पाहायचं बाकी आहे. संपूर्ण विश्वाला पाहायचं बाकी आहे. त्याची सुरुवात आपण आत्ता जस्ट आज सकाळी केली किंवा 5 मिनिट अगोदर केली किंवा आता 0 मिनिटापासून सुरू करू. असंच पाहायचंय. खूप काही आज दिवसभर आपण बोललो. कित्येक वक्ते आले, त्यांनी आपली मतं मांडली. ऐकून पाहून फार बरं वाटलं. सकाळपासून इतकं छान तुम्ही सगळ्यांनी तुमची मतं मांडली. ह्याच्यात भविष्याचा भारत दिसतोय. ह्याच्यात भविष्यातला भारत दिसतोय. आपल्याला नकारात्मक विचार घेऊन चालायचं नाहीये. नकारात्मक चर्चाच करायचं नाहीये. तो वाईट, तो व्यक्ती खराब, चांगला नाही. तो असुर प्रवृत्तीचा आपल्याला काहीच विचार करायचा नाही. आपल्याला काय करायचं आहे तर जे आपण ठरवलंय चांगलं करण्यासाठी, समाजासाठी, देशासाठी, ते आपल्याला निरंतर सतत करतच राहायचंय. बिना रुके करते रहना है. हा विचार घेऊन करायचा आहे. आज जेव्हा आपण इथं बोलतोय, जेव्हा मी तुमच्या समोर बसलोय, हे केव्हा मी सांगतोय तुम्हाला, या गोष्टी जेव्हा आम्ही कुठेपर्यंत प्राप्त केल्या, जेव्हा आम्ही सुरुवात केलं 2010, 11, 12, 13 पासून, शून्यापासून. शून्य काय असतो हे आम्हाला कळालं. प्रॅक्टिकल जीवनात शून्य काय असतं. त्या शून्यापासून सुरुवात करत करत आपण आज इथपर्यंत पोहोचलोय. हळूहळू चालत पोहोचलो पटकन, पण आम्ही चाललो हळूहळू. ज्या गोष्टी आम्ही विचारात घेतल्या होत्या त्याच्यापेक्षा खूप पटीने गोष्टी घडल्या, झाल्या. तर आम्ही कित्येकदा असं म्हणतो की राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. हा, तर ती जी ओळ आहे ती आमच्यासाठी सत्य झाली. करत गेलो, होत गेलं. आता का होत गेलं? तो एक शब्द त्यांनी मगाशी म्हटलं, निस्वार्थपणे. निस्वार्थपणे आपण एका बाजूने असं बोलू शकतो, पण त्याच्या पाठी दडलेला स्वार्थ काय आहे? की माझ्या भारताचं, माझ्या देशाचं, माझ्या विश्वाचं कल्याण हो. त्याच्यामुळे हा शब्द समष्टी येतो इथे, की सगळ्यांचंच कल्याण हो. आता हे फक्त दाखवण्यासाठी आहे की करण्यासाठी आहे? दाखवण्यासाठी केलं तर प्रगती होईल, पण काही महिन्यांसाठी, काही वर्षांपुरती, 10, 15, 20 वर्ष बस. नंतर त्या गोष्टी थांबणार आहेत. पण जर तुम्हाला दूरचं पाहायचं असेल, भारताला जर खरोखर सर्वोच्च स्थानी ठेवायचं असेल, बसवायचं असेल, तो आहेच. फक्त आपल्याला प्रॅक्टिकली तिथपर्यंत घेऊन जायचं असेल, तर कोणाला तरी निस्वार्थपणे काम करण्याची सुरुवात करावी लागेल. आणि आमच्यासारखे मंडळी तुमच्यामध्ये सुद्धा बसलेली आहेत आणि अनेक लोक बाहेर आहेत. देशभर, देशाबाहेर सतत काम करत आहेत.
लोककल्याणासाठी, आपल्या देशासाठी भारत देश के लिए सभी लोग दिन रात काम कर रहे हैं। आज चर्चा तो बहुत है देश में, आज खूप काही बोललं जातं, देशामध्ये वेगवेगळ्या योजना आहेत, चर्चा केली जाते। महाराष्ट्रात निवडणुकांचं वातावरण आहे। मग आपली चर्चा कशाला बद्दल असायला हवी? आपण काय विचार केला पाहिजे? आपण विचार एकच केला पाहिजे की माझ्या समाजाचं, माझ्या देशाचं कल्याण कसं होईल, हा विचार सतत जसा सूर्य आकाशात असतो तसा तो विचार सदैव असावा। पावसाळा येऊ, हिवाळा येऊ, उन्हाळा येऊ, सूर्य तसाच आहे वरती। मग आजूबाजूच्या वातावरणात काहीही होऊ दे, माझं जे ध्येय आहे, जे मी ठरवलंय, जो माझा संकल्प आहे, त्या संकल्पासाठी आपल्याला निरंतर कामच करायचं आहे, न थकता। कोणत्या पारितोषिकासाठी नाही, अवॉर्ड मिळेल म्हणून, हा, प्रशंसा कोणीतरी करतील का म्हणून काम करायचं, तर आपल्याला 10 लोक आपल्या समोर उभं राहून टाळ्या वाजवतील किंवा पारितोषिक देतील, वाहवा करतील। आपण ह्याच्यासाठी काम करत आहोत का? हीच खरी उपलब्धी आहे का? कित्येक लोकांनी आपल्या देशासाठी काम केलं, ह्याच्या अगोदरही, पूर्वी केलंय, स्वातंत्र्यपूर्व काळात, नंतरही त्यांची नावं तुम्हाला माहीतच नाहीयेत। पण त्यांनी मोठं बलिदान दिलंय, खूप काम केलंय, पण कोणाला काही पारितोषिक अवॉर्ड मिळालेला नाहीये। पैशांसाठी करायचंय का? समृद्धीचा मार्ग मग आता कसा करायचा? छानपैकी लिहिलं इथे ना, संस्कृती, समष्टी, त्याच्यानंतर समृद्धी आहे। सुरुवात नाही होते, संस्कृती समष्टीच्या नंतर आहे समृद्धी। समृद्धीपासून संस्कृती नाहीये, शेवटी समष्टी नाहीये, समष्टीमध्ये आहे। संस्कृतीच्या द्वारे सगळ्यांचं, समाजाचं कल्याण हो। जेव्हा समाजाचं कल्याण होईल, मग तेव्हा खरोखर समृद्ध भारत, समृद्ध समाज आपल्याला पाहायला मिळेल। आपण आपली प्रगती करावी, सगळ्यांची प्रगती त्याच्याबरोबरच होत राहील, समष्टीची प्रगती होईल, त्याच्यावर तुमचीही प्रगती होत राहील, हे समजून घेणं गरजेचं आहे। आपल्या अगोदर खूप लोक काम करून गेलेत, सगळ्यांना माहित आहे ना, खूप लोकांनी खूप या देशासाठी निरंतर दिवस रात्र काम केलंय। त्यांच्या बाबतीत आता आपल्याला काय माहित नाहीये। आधुनिक भारत, आधुनिक विश्व आज एकदम वेगळंच दिसतंय। आधुनिक आजच्या काळात काय आहे आपल्याकडे? टेक्नॉलॉजी आहे, तांत्रिक गोष्टी फार आहेत, मोबाईल, व्हिडिओज है ना। आज जसं बोलणं झालं आपलं, आपण घरी गेल्यानंतर आपलं सहज हातामध्ये मोबाईल पुन्हा येणार आहे। जसं काहींच्या हातात आता मोबाईल आहेच, काहीतरी शूट करतोय आपण, मोबाईल म्हणजे आपलं जीवनसाथी। मोबाईल शिवाय जीवन नाही, असं झालेलं आहे आता। ऐकणं कमी आहे, जसं आता मी इथे बसलोय, 100 लोक आपण इथं आहोत, एक बोलतो आणि 100 लोक ऐकतात। पण आता झालं काय, ऐकणं कमी झालंय, बोलणंही कमी झालंय, मोबाईल पाहणं जास्त आहे। OTT प्लॅटफॉर्म हे पाहणं जास्त आहे, त्याच्यामुळे विचार करण्याची शक्ती हळूहळू मंद होत चालली आहे। ऐकून विचार न करणे, आपली मत व्यवस्थित न मांडणे, पुस्तक न वाचणे, हे या आधुनिक विश्वासाच एक दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय। आणि असाही तुम्ही विचार करू शकता, हे आधुनिक काळ, हे आधुनिक तंत्रज्ञान अगोदर आलं असतं 100 वर्षांपूर्वी, 200 वर्षांपूर्वी, 300 वर्षांपूर्वी, मग काय झालं असतं ह्याच्यामध्ये? ज्ञानेश्वरांना टिपता आलं असतं आपल्याला,
ज्ञानेश्वरांची भगवद्गीता आपल्याला रेकॉर्ड करता आली असती फिजिकल शरीर रूपामध्ये. संत तुकाराम आज आपल्याला पाहायला मिळाले असते, बरोबर ना? सगळेच दिसले असते आपल्याला त्याच्यामध्ये. मग आमची काही गरजच नव्हती, है ना? कोणाचीच गरज नव्हती. कारण की सगळे व्हिडिओ ज्ञानेश्वरांनी काय सांगितलं, तुकारामांनी काय सांगितलं, युट्यूबवर जा. तिसऱ्या माध्यमाची गरजच नाही. त्यांनी जे सांगितलं ते आपण ऐकायचं सरळ. पण त्यांचा प्रभाव जास्त का? कारण की मोबाईल सुविधाच नव्हती. लोक बसायचे, ऐकायचे, श्रवण, समजून घ्यायचे, घरी जायचे, अभ्यास करायचे. आता तेव्हा जेव्हा तुम्ही माझ्यासमोर बसता किंवा अशा प्रोग्राममध्ये येता, तुम्ही अगोदर थकलेले असतात मोबाईल बघून बघून. रोज पाहून 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 ऊर्जाच नाहीये. एक फेमस इंडस्ट्रियलिस्ट, आय थिंक बिझनेसमॅन आहे, अमेझॉनचे चीफ आहेत. त्यांचा एक सुरुवातीचा 1 तास दिवसाचा स्क्रीन फ्री असतो, म्हणजे मोबाईलला हातच लावायचा नाही. सुरुवातीचा दिवस मला माझ्यासाठी करायचा आहे, माझ्या कामासाठी करायचा आहे. त्यांनी तिथून सुरुवात घेतली आणि त्याचा बदल त्यांना दिसतो त्यांच्या कामामध्ये. आपल्याला ह्या गोष्टींना समजून घ्यायचं आहे की संस्कृती म्हणजे काय, कोणत्या गोष्टीला आपण समजून पुढे चालायचं आहे. की संस्कृतीबद्दल आज दिवसभर खूप काही बोलणं झालं आणि एक प्रश्न सतत येत गेला, संस्कृती म्हणजे नेमकं काय? जाण्याच्या अगोदर तुम्ही काय आत्मसात केलं, तुमच्यापर्यंत काय मेसेज, संदेश पोहोचला की संस्कृती म्हणजे हे? आताही जर तुम्हाला विचारलं मी काय, तुम्हाला काय वाटतंय संस्कृती म्हणजे काय, तर तुमच्याकडे आताही वेगवेगळी उत्तरं असतील आणि कन्फ्युजन, गोंधळ. व्हॉट इज कल्चर? अवर कल्चर, इंडियन कल्चर. मग पूजा करणे ही संस्कृती आहे का? देवाची आराधना करणे ही संस्कृती आहे का? विचार करा, हेच आहे का? भगवी वस्त्र परिधान करणे, टीका लावणे. आज आता नवरात्र चालू आहे, मी नवरात्रात कधीच बाहेर निघत नाही, तर मी योगायोगाने कार्यक्रम असा झाला की मला यावं लागलं. पण टीका लावणे, माळा घालणे, तीर्थयात्रेसाठी जाणे, हे आपण भारताची संस्कृती म्हणून पाहतो का? 90% 95% हो म्हणतील. मग त्याच्याशिवाय दुसऱ्या गोष्टी आहेत जिथे देवाची पूजा होत नाही, देवाला मानलं जात नाही, पण समाजाचं कल्याण होत आहे, लोकांची गाऱ्हाणी ऐकली जात आहेत. मग आता ते संस्कृतीचा भाग आहे की नाही? दोन्ही बाजूने प्रश्न येतात. मग आपल्याला संस्कृती नेमकं काय समजून घ्यावं लागेल. आम्ही जेव्हा अध्यात्माचं कार्य सुरू केलं, मैत्रीबोध परिवार, आमचे गुरुजी महाअवतार बाबाजी यांच्या आदेशाने जेव्हा काम सुरू झालं, मग अध्यात्म म्हणजे काय तेव्हा पहिला प्रश्न तो समजून घ्यावा लागला. नंतर संस्कृती कळाली आम्हाला. अध्यात्म म्हणजे काय? व्हॉट इज स्पिरिच्युअलिटी? की मनात दडलेल्या सत्याचा शोध घेणं. ट्रुथ हिडन विदिन यू. सत्य कुठे आहे? तुमच्या आतमध्ये आहे. तुम्ही मान्य करता की नाही माहित नाही, पण सत्य तुमच्या आतमध्येच कुठेतरी दडलेलं आहे. त्याचा शोध घेत राहणं सदैव, निरंतर. सकाळ, दुपार, रात्र, झोपल्यानंतर, उठल्यानंतर शोध घेत राहणं की माझ्या आतमध्ये काय ते सत्य आहे, मला जाणून घ्यायचंय. नाहीतर जीवनाचा अर्थच नाहीये काही, सत्यच कळलं नाही तर. किंवा ईश्वर, माझ्या आतमध्ये ईश्वर आहे त्याचा शोध घेणं. म्हणजे याचा अर्थ काय? मग आता ईश्वराला कसं प्राप्त करायचं, सत्याचा शोध कसा घ्यावा, हाऊ टू कनेक्ट विथ द ट्रूथ विदिन. मग ध्यान धारणा, मंत्र जप, हवन, पठण,
ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो, मग ते अध्यात्म होतं का? ह्याच मार्गाने आपल्याला सत्य कळणार आहे का? म्हणजे आता मैत्रीबोध परिवार ही एक आध्यात्मिक संस्था आहे आणि ह्या संस्थेचं काम आहे फक्त मंत्रजप करणे, लोकांना शिकवा. ध्यान कसं करावं, लोकांना शिकवा. देवाची पूजा कशी करावी, लोकांना शिकवा. देवाची आराधना कशी करावी, लोकांना शिकवा. मग ह्याच विचारांमध्ये मैत्रीबोध परिवार किंवा आध्यात्मिक विषय त्या सत्याला बांधून ठेवतो का? त्याला आपण सीमित करतो का? की अध्यात्म असंच असावं, त्याच्या पलीकडे नसावा? जेव्हा हा विषय आला समृद्धीचा, आर्थिक उन्नतीचा, फायनान्शियल प्रॉस्पेरिटी, इज इट अ स्पिरिच्युअल टॉपिक? की हा आध्यात्मिक विषय आहे का? तुम्ही अलिप्त राहावं समाजापासून. म्हणजे त्यांना सांगायचं तुमच्यामुळे आम्हाला त्रास होतोय, तुम्ही जंगलात राहा. बेसिकली हे कळवायचंय. तुम्ही आध्यात्मिक आहात, तुमचे गुरुजी बाबाजी गुफेत बसतात, मग तुम्ही पण बसा. तुम्ही बाहेर फिरू नका. आम्हाला आमचं काम करून द्या. बरोबर ना? मग अध्यात्म हा विषय देवापर्यंत तो पोहोचवतोय, मग देव कुठे आहे? थ्रू स्पिरिच्युअलिटी यू कनेक्ट विथ द गॉड, बट वेर इज गॉड? ईश्वर कुठे आहे? ईश्वर मग काय फक्त तुमच्या आतमध्येच आहे का? की सगळ्यांच्याच हृदयामध्ये बसलेला आहे? चराचरात सगळीकडेच ईश्वर आहे. मान्य करता की नाही पहा. मतलब भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये ज्या घटना घडत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ईश्वर आहे. महाराष्ट्र राज्यात आता निवडणुका चालू आहेत, त्याच्यात सुद्धा ईश्वर आहे. ह्या चर्चासत्रात सुद्धा ईश्वर आहे. मग अध्यात्म तुम्हाला ईश्वरापर्यंत पोहोचवतं, पण ईश्वर सगळीकडेच आहे. मग तुम्ही कुठे असणार? मग तुम्ही सगळीकडेच असणार. तुमचा सेवाभाव जे का रंजले गांजले, आठवतं ना? जे अंडर प्रिव्हिलेज्ड आहेत, गरीब आहेत, त्यांना जो आपलं म्हणतो, ज्यांना तो आपलंसं समजतो, तोची साधू ओळखावा. तिथेच तोच साधू आहे. देव तेथेची जाणावा. तिथेच ईश्वर आहे. ईश्वर कुठे आहे? जिथे सेवाभाव आहे. हे किती स्पष्ट सांगितलंय. स्पष्ट सांगितलंय. जिथे सेवा आहे सगळ्यांसाठी, तिथे ईश्वर आहे. मग आज भारताला आपल्याला विश्वगुरु ह्या स्थानी घेऊन जायचंय. हे स्वप्न कोणाचं आहे? लोकांचं स्वप्न आहे. ईश्वराचं स्वप्न आहे. आणि त्याच्यात आपल्याला सगळ्यांना भाग घ्यायचा आहे. एकत्र येऊन काहीतरी चांगलं ह्या देशासाठी करायचं आहे. कारण की संपूर्ण जग आज अस्थिरतेने ग्रासलेला आहे. त्याच्यात फक्त एकच देश आहे आपला भारत, जो व्यवस्थित मार्गदर्शन करू शकतो. हे तुम्ही मान्य करता की नाही करता? तुम्हाला आपल्या देशाचा इतिहास माहित आहे, देशाची शक्ती माहित आहे, सगळं काही ह्या देशामध्ये आहे. आपल्या देशात ती क्षमता आहे की आपण सगळ्या संपूर्ण विश्वाचं मार्गदर्शन करू शकतो. त्याच्यासाठी तुम्ही तयार आहात का? आणि नसालही तरी सुद्धा पुन्हा सांगतो की संपूर्ण जगाला मार्गदर्शन करण्यासाठी जे कार्य करायचं आहे ते कार्य सुरू झालेलं आहे. भारत देश तिथे पोहोचणारच आहे. तुम्ही पोहोचता की नाही ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हालाच ठरवायचं आहे. एकतर तुमच्याकडे सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत, फ्रॉम मॉर्निंग टू नाईट, रोज खेळण्यासाठी काहीतरी विषय दिलेला असतो.
हो की नाही? सकाळपासून रात्रीपर्यंत एक विषय तुम्हाला ईश्वराने दिलाय. आज तो असा बोलला, ती तशी बोलली. हा, तो ऐकतच नाही, ते ऐकतच नाही. रोज खेळता तुम्ही, रात्री दमता मग झोपता. हं? हे सदैव चालू आहे आणि तुम्हाला कळत नाही की कोणतरी खेळतंय. तुमच्या बरोबर रोज कोणतरी खेळतंय. पण तुमचे विषय हे फारच, मी असं बोलू शकतो, गौण विषय आहेत. थोडे हलके विषय आहेत. ईश्वराचा विषय खूप मोठा आहे. जागतिक पटलावरती खूप काही भयंकर गोष्टी घडतायत आणि अजून जटिल होत जाणार आहेत, कठीण होत जाणार आहे. तुमचे विचार तिथपर्यंत पोहोचतच नाही. रोज एक नवीन तुमच्याकडे गोष्ट आहे. एक कथा तुमची स्वतःचीच. मी त्रस्त आहे. आजच्या ह्या चर्चासत्रात मलाही 10 मिनिटं बोलायचं होतं, पण मला बोलूच दिलं नाही. ही तुमची गोष्ट आहे. बरोबर की नाही? हां, ते तुम्ही बोलू शकत नाही ना? सत्य काय, एक तुमचा विषय वेगळाच चालू आहे आणि ईश्वराचा विषय वेगळाच चालू आहे. हे जे अंतर आहे ना, माझी इच्छा आहे की तुम्ही हे अंतर समजून घ्यावं, की ईश्वराचा काय विषय आहे, त्यांचे विचार काय आहेत. एकदा असं बोलणं चालू होतं, खूप काही सेवक आहेत, देशासाठी खूप शांतपणे गुपचूप काम करत आहेत आपलं. नावात त्यांना इंटरेस्ट नाही आहे आणि खूप सिरियस काम करतात. तर तेव्हा ते कुठेतरी अडकले. त्यांनी येऊन विचारलं एकदा, "दादा, हे काम हाती घेतलंय, मोठं, जटिल आणि थोडं कठीण काम आहे ते. पण एक प्रश्न आहे." प्रश्न असा नाही ते काम होणार की नाही. प्रश्न असा आहे, त्यांनी विचारलं, की "मला हे कळत नाहीये, की देवाच्या मनात काय चाललंय? देवाच्या मनात काय चाललंय?" हळू पोहोचलात तुम्ही तिकडे. तुम्ही करालही खूप काही. आप बहुत कुछ कर लेंगे, पर ईश्वर क्या सोच रहा है, वो बहुत ज़रूरी है और शायद वो लोगों को पता ही नहीं चल रहा है. मी जेव्हा लोकांना पाहतो ना, मला असं वाटतं, कळतं, की लोकांना कळत नाही, की ईश्वर काय विचार करतो. रोज काहीतरी मोठ्या घडामोडी जगभर चालू आहेत. कधी तुम्ही जागणार? आप कब जागेंगे और किस चीज़ के लिए वेट करेंगे? माणसाच्या स्वार्थाचं रूपांतरण कशात झालं? कोविड. हं? सेल्फिशनेस टर्न्ड इंटू कोविड. स्ट्रेट इक्वेशन आहे. पण कळालं नाही. अजूनही आपण तिथेच आहोत. मग आता काय अजून वाट पाहायची का? मोठा बदल आता पुन्हा एकदा येणार आहे. तयारीत राहा. मोठा म्हणजे मोठा चांगलाच बदल येणार आहे. तर आता त्या बदलासाठी तुमची पुन्हा एकदा तयारी लागणार आहे. मी माझी तयारी दिवस-रात्र करतोय. तुम्ही मला कधीही विचारू शकणार नाही, "दादा श्रीजी, हे असं-असं झालं. तुम्ही काय केलं?" माझं उत्तर तयार आहे. मग तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर मग मी तुम्हाला प्रश्न विचारेल. तुम्ही काय केलं? मग तुमचं उत्तर तयार हवं. हां? मला विचारलं तर मी सांगेन आणि लक्षात ठेवा, फक्त फिजिकल भेटून प्रश्न उत्तर विचारता येत नाही. आतमधून सुद्धा आपण बोलतो एकमेकांशी. तिथे तुम्ही मला उत्तर द्यायला हवेत आणि तुम्हाला मी उत्तर देईन, की "बाबा रे, मी हे करतोय. मला माझं कार्य कळालं. तुम्हाला तुमचं कार्य कळालं का?" खूप महत्वाचं आहे. ह्याला हलक्यात घेऊ नका. वेळेप्रमाणे मेसेज येतो. क्रिकेट तुम्ही सगळे पाहता ना, क्रिकेट खेळताना. क्रिकेटमध्ये सगळे बॉलर्स, एक बॉलिंग टाकणं, चेंडू फेकणारा असतो, बॅटिंग करणारा असतो, कॉमेंट्री करणारा एक असतो व्यक्ती, बसलेला असतो. सगळे हे इम्पोर्टंट डिपार्टमेंट्स आहेत की ना क्रिकेट खेळताना. किंवा अजून त्याच्यापेक्षा पलीकडे पिच. पिच कसं असावं? बारीक-सारीक मॅनेजमेंट, खाण्याची सोय, कितीतरी डिफरंट डिपार्टमेंट्स आहेत. पण या सगळ्यांमध्ये इम्पोर्टंट डिपार्टमेंट, सगळ्यात महत्त्वाचा विभाग क्रिकेटमध्ये कोणता असतो? ज्याच्याशिवाय क्रिकेट खेळू शकतच नाही. आणि तो लोकांच्या लक्षात येतच नाही पटकन, की कोणता असा विभाग आहे, ज्याच्याशिवाय आपण खेळूच शकत नाही. मी सगळे डिपार्टमेंट सांगितले, तरीसुद्धा एक डिपार्टमेंट मिसिंग आहे, ज्याच्या बाबतीत कधीच डिस्कशन होत नाही. आणि तो डिपार्टमेंट कोणता?
तर वेदर फोरकास्ट डिपार्टमेंट, हवामानाचा अंदाज सांगणारा, आज पाऊस होणार, उद्या पाऊस होणार, हेवी रेन्स टुमॉरो, सो नो मॅच. म्हणजे खेळणं हे कोणावरती अवलंबून आहे? हवामानावरती. जो अंदाजाने सांगतो, जो बोलतो की बहुतेक उद्या असं असं होईल, परवा असं असं होईल, कोणीतरी तुम्हाला सांगतंय ते. मग आता हा अंदाज वर्तवणारे लोक समाजात नेहमीच असतात, लक्षात घ्या. देर आर पीपल ऑलवेज इन द सोसायटी informing you in advance about something. अंदाज येतोय पुढे काय होणार आहे. आमचं काम सांगण्याचं आहे. आम्ही सांगतोय, तुम्हाला सगळ्यांना एकत्र आणतोय. आप सबको साथ में ला रहे हैं. समष्टि है, समष्टि मतलब सब लोग. किसी एक को दूसरा व्यक्ति पसंद नहीं आएगा तो हम दोनों में प्रेम लेकर आएंगे, ये हमारा काम है. हम बार बार कहते हैं जब भारत देश एक संघ होगा तो भारत की उन्नति को कोई नहीं रोक सकता. आपल्या सगळ्यांना हे समजून घ्यावं लागेल की आपण एक आहोत आणि ते समजूनच पुढे जायचं आहे. तर आम्ही अंदाज तुम्हाला सांगितलेला आहे की तयारी करा. 10 वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा बोलायचो तेव्हा काहीच दिसत नव्हतं, पण आता तुम्हाला दिसतंय. तुम्ही पाहताय इंटेन्सिटी, तीव्रता वाढत चालली आहे. मग जितकी बाहेर तीव्रता वाढते तितकंच तुमच्या कामाची तीव्रता सुद्धा वाढली पाहिजे. कशासाठी? कशासाठी तुम्ही सेवा कार्य करता? समृद्धी का म्हणून? हा विचार तुम्ही सगळ्यांनी करा की आपण जेव्हा इथे एकत्र येऊन काम करतोय ह्याचा मोबदला, ह्याचं फळ ते पाहून आपण काहीच करत नाही की लोक मला आदराने काय म्हणतील, काय देतील. है ना? पद्मविभूषण, भारत रत्न, नोबेल प्राइज ह्यापैकी प्रभू रामचंद्राला काहीच मिळालं नाही. मिळालं का? नाही मिळालं. भगवान श्रीकृष्ण, भगवान गौतम बुद्ध काय मिळालं? नोबेल प्राइज. हा, हनुमानजी त्यांना पण काही द्रोणाचार्य अवॉर्ड मिळाला नाही, अर्जुन पुरस्कार मिळाला नाही. ही सगळी मंडळी फक्त आणि फक्त समाजाच्या कल्याणासाठी काम करतात. काय करतात? फक्त समाजाच्या कल्याणासाठी. तर आपल्याला तेच उद्दिष्ट ठेवून पुढे जायचंय की मला फक्त समाजाचं कल्याण करायचंय, दुसरं काहीच करायचं नाही. ही तयारी आपल्या सगळ्यांना करून ठेवायची आहे. याच्यासाठी आम्ही तयार आहोत. दादाश्रीजी, मैत्रीबोध परिवार, हळूहळू का होईना पण काम केलं, हलकं फुलकं. खारीचा वाटा समजा तुम्ही. जे महापरिवर्तन होते संपूर्ण जगामध्ये, आपला आमचा खारीचा वाटा समजा. एक नदी समजा, काही समजा, एक फांदी समजा, पण आपण सगळ्यांनी येऊन हळूहळू काम करत जायचं पुढे. तुमच्याकडे काय विकल्प आहे? एकतर तुम्ही एकटे काम करा, फर्स्ट चॉईस. तुम्ही एकटे काम करा, काहीतरी चांगलं करा. दुसरं, तुम्ही मैत्रीबोध परिवारावर मिळून एकत्र येऊन काम करा. या तो आप अकेले काम करें या तो मैत्रीबोध परिवार के साथ जुड़ के काम करें. तीसरा मुझे नहीं पता कौन कितना अच्छी तरीके से काम कर रहा है. तिसरा पर्याय मला माहित नाही. दुसऱ्यांबद्दल आपण गॅरंटी घेऊ शकत नाही, आपण आपली गॅरंटी घेऊ शकतो की आम्ही शुद्ध मनाने निस्वार्थपणे काम करत आहोत. आणि त्याचा परिणाम तुम्ही सगळे वरिष्ठ मंडळी बसलेले आहात, त्याचाच परिणाम आज सकाळ भरापासून संध्याकाळपर्यंत इतकं छान डिस्कशन झालं, चर्चा झाली, इतकं मन भरून आलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत की किती छान रंजक पद्धतीने सांगितलं. सगळ्यांचीच रुची वाढली याच्यामध्ये की किती सुंदर टॉपिक.
व्यवस्थित सगळ्यांनी मांडलं. संस्कृती, अध्यात्म, ईश्वर, ईश्वराचं स्थान, मूर्ती महत्वाची आहे की नाही, है ना? ईश्वर मूर्तीतच असतो का, की मूर्तीच्या बाहेर सुद्धा असतो? मंदिरातच असतो का, मंदिराच्या बाहेर सुद्धा असतो? प्रश्न आहेत ना खूप काही. तिथेच मग संस्कृती काय कळत नाहीये. सकाळी गिरीशजींनी एक टॉपिक मी सांगितलं ना, परिघ सांगितलं. ईश्वराच्या बाजूला एक एक परिघ असतो ना, की पंडित असतो, पूजा करणारे असतात. त्याच्यानंतर बाहेर डेकोरेशन, सभा मंडप, त्याच्या अजून बाहेर हळूहळू दुकान वगैरे सगळ्यात एक परिघ ठरलेला असतो. तर आर्थिक उन्नती, समृद्धी कुठपर्यंत पोचावी, ती ईश्वराचा जो गाभारा आहे त्याच्या बाहेर, ईश्वराच्या मूर्तीपर्यंत नाही पोचावी. ईश्वराची मूर्तीच बदलण्याचा प्रकार नाही झाला पाहिजे. मग संस्कृती आणि समृद्धी ह्याच्यामध्ये संतुलन जर आपल्याला साधायचं असेल तर मूर्ती सोडून काही होऊ दे. आता मूर्ती म्हणजे काय, पुन्हा सांगतो, मूर्ती म्हणजे प्रेम. तेच संस्कार. जिथे प्रेम आहे तिथे ईश्वर आहे, जिथे प्रेम नाही तिथे ईश्वर नाही. तर तिथे त्या संस्कारांना गालबोट नाही लागलं पाहिजे. जो इसेन्स आहे तर इसेन्स ॲज इट इज तसंच राहिलं पाहिजे, की हे आपले संस्कार आहेत आणि या संस्कारांना पकडूनच आपल्याला चालायचं आहे. मग संस्कृती कशी पाहायची आपल्याला, महाराष्ट्रात जी लोक आहेत त्यांना तरी हे व्यवस्थित समजावं, त्यांचा तरी गोंधळ नाही झाला पाहिजे. आपल्याला सगळ्यांना लहानपणापासून जी शिकवण मिळालेली आहे ती शिकवण या महाराष्ट्राच्या संतांचीच शिकवण मिळालेली आहे. जे संतांनी शिकवलं आपल्याला तीच संस्कृती आहे, वेगळं काहीच नाही आहे. आपण जर त्याचप्रमाणे राहण्यास सुरू केलं मग तुम्ही संस्कृतीचेच भाग होता, त्याला जपून तुम्ही पुढे चालता. संस्कृती हे फाउंडेशन आहे आणि मला वाटतं कुठेतरी ते समीकरण बिघडलंय. जास्त तुम्ही खोलात जाऊ नका. संतांची शिकवण इतकंच लक्षात ठेवा, त्यांनी जे सांगितलं तेच या भारताची संस्कृती आहे. जास्त ॲनालिसिस करू नका, कन्फ्यूज व्हाल. आपल्याला त्याला पकडायचंय, संस्कृतीला पकडायचंय, त्या शिकवणीला पकडायचंय आणि मग हळूहळू हळू पुढे पुढे आपल्याला जायचंय, त्या मूल्यांना पकडत जायचंय. जर प्रगती करायची असेल आपल्याला, प्रगती आप सबको करनी है तो वो रस चाहिए, रस. प्रगती करने के लिए, यश आपल्याला जर प्राप्त करायचं असेल त्याच्यात एक रस हवा, मूल्य हवीत. जेव्हा हनुमानांना गिफ्ट म्हणून दिलं, एक भेट म्हणून, सगळं कार्य संपूर्ण झाल्याच्या नंतर माता सीता यांनी गळ्यातली माळा काढून दिली, किंवा घे बाबा तुझं हे गिफ्ट, हे नोबेल प्राइज त्यांच्यासाठी, हनुमानांसाठी. अरे मोत्याची माळ स्पेशल माता सीता यांच्याकडून, खास करून पर्सनली, ते पण हातात. काय आनंदाचा क्षण असेल त्यावेळेस. मारुतीरायांनी काय केलं त्यावेळेस, मग ती माळ घेतली आणि तोडली. माहिती आहे तुम्हाला, त्यांनी माळ तोडायला सुरू केली, एक एक मोती काढला त्यांनी आणि सगळे हसले. अरे हा वानर वानरासारखंच करतोय आणि प्रत्येक मोतीत काहीतरी शोधतोय. काय शोधतोय तो शोधतोय राम. की ह्या मोतीत राम आहे का, म्हणजे तो काय शोधतोय, रस आहे का, मूल्य आहेत का, प्रेम आहे का, आपुलकी आहे का, शांती आहे का, न्याय आहे का, धर्म आहे का, हे शोधणं. मग तुमच्या कामात जेव्हा तुम्ही असता त्या कामात तुम्ही शोधा की ह्या माझ्या कामात तो राम आहे का, तो रस आहे का. तेव्हा तुम्हाला कळेल की खरोखर लॉंग टर्म ग्रोथ करायची असेल तुम्हाला तर संस्कृतीच्या आधारावरतीच केली जाते, नाहीतर फक्त दिखावा आहे, फक्त देखावा, लोकांना दाखवण्यासाठीच आहे. हे थोथांड आहे, हे खोटं आहे, अवडंबर आहे. दाखवण्यासाठी संत होता येत नाही.
समाजसेवक होता येत नाही. मग परीक्षा होते लगेच. संत आहेत मग तुमची परीक्षा. समाजसेवक आहे तुमची परीक्षा. दाखवण्यासाठी नाही करता येत. तुम्हाला सत्य म्हणून राहावं लागतं. येणारा काळ हा सत्याचाच काळ आहे. म्हणून तुम्ही त्या रसाला पकडा, त्या मूल्यांना पकडा. तेव्हा तुम्हाला पुढे जाता येईल. तेव्हा तुम्ही ते प्राप्त करू शकता. बरोबर ना? ते निर्धार, ध्यास, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. बरोबर? बोलणंही काय विठ्ठल, पाहणंही काय विठ्ठल, करावा विठ्ठल. ऍक्शन सुद्धा विठ्ठल. विठ्ठल म्हणजे काय? मूर्ती नाही. विठ्ठल म्हणजे तुमचा संकल्प, तुमचं ध्येय. तुम्ही पहाही ते, बोलाही त्याच्या बाबतीत आणि कराही त्याच्यासाठीच. एकच ध्यास. शेवटचे शब्द काय? जीव भावे. आता जीव भावे म्हणजे तर रस पुन्हा. संस्कृती, संस्कारों के साथ, प्रेम भावा सकट. संस्कार घेऊन त्या ध्येयाला पकडा. त्याच्याशिवाय मज्जाच नाही, तुम्हाला आनंद येणारच नाही जीवनात. ध्येय नाहीये, ध्यास नाहीये, संकल्प नाहीये, तर जीवन निरर्थक आहे. मग काहीच करू शकत नाही. मग प्रगती करणे म्हणजे काय? पुन्हा यश प्राप्त करणे म्हणजे काय? की आज मी प्रगतिशील आहे, आज मी सक्सेसफुल व्यक्ती आहे. माझ्या मते, आमच्या मते आम्हाला काय वाटतं सक्सेसफुल व्यक्ती कोण आहे? तर जो आपल्या मनातील विचार बाहेर मूर्त रूपात किंवा आपल्या विचारांना आकार देऊ शकतो, तो व्यक्ती सक्सेसफुल आहे. म्हणजे मी जो विचार केला तो बाहेर मी घडू शकतो, तर तुम्ही सक्सेसफुल आहात. ज्या दिवशी तुम्हाला हे कळेल, मग तुमची केव्हाही हार होत नाही. कि जो मैं सोच रहा हूं वो बाहर में प्रकट कर सकता हूं. जैसे ये इवेंट है, कुछ साल पहले, कुछ महीनों पहले हम गोपाल जी हम सब बैठ के बात कर रहे थे, तब ये प्रोग्राम नहीं था. विचार, चर्चा, और वो प्रकट हुआ आप सभी के सामने, और वो एक बहुत अच्छी दिशा के साथ लक्ष्य पर केंद्रित करते हुए, बिना विचलित हुए हुए आगे ही चल रहा है, न हलता. लक्ष केंद्रित करत करत की आपल्याला तिथपर्यंत पोचायचं आहे. किसके लिए, कशासाठी? तर माझ्या देशासाठी, माझ्या लोकांसाठी, माझ्या समाजासाठी. जेव्हा हे समजतं तेव्हा आपोआपच समृद्धी येते. समृद्धी आपोआपच पोहोचते. तुम्हाला समृद्धीसाठी कोणाच्या पाठी पडण्याची गरज नाही. आज समृद्धी म्हणजे काय? आराम. जितकं जास्तीत जास्त आराम घेता येईल तितकंच मी जास्त समृद्ध झालो. ही सोपी अंडरस्टँडिंग, एक समज लोकांची आहे की असं असं आहे. हे आधुनिक जग असं आहे. आधुनिक भारत हे थोडंफार असं झालेलं आहे. आधुनिक बाजार कसा आहे माहिती आहे ना? धर्म आणि कर्म ह्याचं गणित चुकलेलं बाजार आहे आता. धर्म कळलेलं नाही, कर्म कळलेलं नाही, आणि ज्याला जे वाटतं तो काहीही करतोय, कसंही करतोय. आज दुपारी काहीतरी टॉक चालला होता, मकरंद होते त्याच्यामध्ये, भरत दाभोळकर सर होते. त्या टॉकमध्ये TRP ओरिएंटेड लोक काय पाहतात, चला ते आपण दाखवू. हे गडबडीचं काम आहे. गडबडीचं काम आहे. वाल्मिकी, तुम्हाला सगळ्यांना त्यांची स्टोरी माहिती आहे. त्यांनी हत्या करत करत म्हणजे कसं एक असुर किंवा हिंसक व्यक्ती परिवर्तित होतो प्रेमळ दैविक व्यक्तीमध्ये. तिथे एक प्रश्न येतो ना की मी जी कर्म करत आहेत, मी जे कर्म करतोय, वाईट कर्म करतोय, कारण की हे आता चलित आहे, हे लोकांना आवडतंय म्हणून मी हे काम करतोय. मग बायकांना, मुलांना विचारलं की माझ्या कामामुळे जे वाईट कर्म येतात तुम्ही घ्याल का? तर ते नाही म्हणतात. नाही, तुमची ती कर्म आम्ही घेणार नाही. मग तुम्हाला हा प्रश्न पुन्हा आहे, जगात चालतं म्हणून करायचंय का? हा, ते वाईट आहे, मग वेळ येणारच आहे. कर्मांचा हिशोब तर असतोच. तुम्हाला असं वाटतंय का कर्माचा हिशोब तुमच्या तुमचं एकट्याचं फक्त अकाउंट वेगळं आहे? हा, असं वाटतं?
विचार करा की तुम्ही जर TRP ओरिएंटेड काम करू शकता, तुम्हाला स्वतंत्रता आहे, पण त्या स्वतंत्रता बरोबरच कर्माचं एक तुम्हाला परत फेडही मिळणार आहे. मग त्या दिवसासाठी उभं राहावं लागतं की बाबा मी काय करू आता मग? माझ्या संस्कारांना पकडून चालू, आणि पुस्तकातून मिळत नाही, हे आतमधूनच येतं. पुस्तकांमध्ये तात्पुरतं ज्ञान तुम्हाला मिळतं फक्त, पण नेमकं करायचं काय ह्या आतमधून आतलाच आवाज येतो, तेव्हाच समजतं, त्याशिवाय समजत नाही. पूर्वीच्या काळी जेव्हा मुंबईत मी ट्रॅव्हल करायचो ट्रेनने, आणि आध्यात्मिक जागृती झाली होती, पण माझं काम चालू होतं. तर ट्रेनमध्ये सगळ्यांना माहिती आहे मुंबई लोकल फेमस फॉर क्राऊड, गर्दी. आता ह्या गर्दीमध्ये उभं राहणं, मी उभा राहतो, बसायचो कधी. तर अचानक बसलो होतो, तर आवाज आला. आवाज आला म्हणजे आध्यात्मिक आवाज. आवाज आला, सांगितलं की तू उभा राहा आणि ह्या व्यक्तीला बसू दे इथे. तर म्हणलं ठीक आहे. मग उठलो आणि त्या व्यक्तीला बसू दिला मी तिथे. तर का म्हणून? त्याचं कारण असं त्यांनी सांगितलं की हे 3 सीटांची जागा आहे आणि चौथा माणूस कसतरी जागा बनून बसतो तिथे कसा तरी. आणि चौथा माणूस उठल्यानंतर कधी-कधी तिसरा व्यक्ती जागा ऑक्युपाय करतो, चौथ्याला बसू देत नाही. मग तू काय कर, मग आता ही जी पद्धत आहे, ही बदल, की तू स्वतः उभा राहा. लोकांना बसू दे. मग जो बसेल त्याला कळेल, की पुढच्या वेळेस मला तसं उभं राहायचंय. मग तो पुढच्या वेळी तो दुसऱ्याला तसं सांगेल. आणि असं चेंज करत करत गोष्टी बदलतात. मग लोक फॉलो काय करतात आहे? लोक आता हे जग का बिघडलंय? हे जग अस्थिर का आहे? तर लोकांनी चुकीच्या उदाहरणांना फॉलो केलंय. आणि आपल्याला तेच बदलायचं आहे. आपल्याला चांगली उदाहरणं ठेवायची आहेत. मैत्रीबोध परिवार चांगलं उदाहरण आहे. निस्वार्थपणे काम केल्यामुळे आम्ही इथे आहोत. हे आम्ही तुम्हाला सिद्ध करून एक्सपेरिमेंट, प्रयोग करून दाखवलंय. आता तुम्ही आमच्याकडे येऊन कंप्लेंट करू शकत नाही, वाईट आहे तर चांगलं होतंय, चांगल्या लोकांचं वाईट होतंय. आम्ही सांगतोय ना, आम्ही व्यवस्थित करतोय. आव्हानं येतात, पण आम्ही त्याच्यावरती पण मात करतो. तिथूनही पुढे जातो. तर आधुनिक बाजारात आपलं स्थान काय हे विचार करून ठेवा, कारण की आधुनिक बाजारामुळेच, या चुकलेल्या बाजारामुळेच आलेले आजार आहेत. आणि आजारांचं प्रमाण वाढत चाललंय. त्याचं कारणच मिळत नाहीये. त्याचंही कारण संस्कृती बरोबरच आहे. कुठेतरी चुकलंय आतमध्ये, त्याला आपल्याला व्यवस्थित करायचंय, त्याला पुढे घेऊन जायचंय. हे शिकावं लागेल. एका सासूला विचारलं, आम्हाला गोष्टी बोलता बोलता कोणी एक मत समोर ठेवलं. कोई सांस थी, उस सांस को पूछा किसी ने, सासूंना, की तुम्ही तुमच्या सुनेला फार त्रास देता, तुम्ही फार वाईट वाईट त्यांना बोलता आणि चांगलं नाहीये. एक दिवस असा येईल की तुमचा मृत्यू झाल्यानंतर, हे देह सोडल्यानंतर तुम्ही वरती पोचाल, ईश्वराच्या समक्ष उभे राहाल, त्यांना काय तोंड दाखवणार तुम्ही? ईश्वर को क्या कहोगे कि आपने अपने बहू को इतना तकलीफ दिया? ईश्वर के सामने खड़े होंगे, ईश्वर को देख भी पाओगे क्या? तर सासू काय म्हणते, तुझं बरोबर आहे, पण मी या घरासाठी खूप काही केलं, ईश्वर तेही पाहेल. सगळ्यांसाठी जेवण बनवलं मी, सगळ्यांची काळजी घेतली, सगळं चांगलं केलं. हा, पण त्रास सुनेला होईल, कारण की तिला तोंड दाखवायचंय, ईश्वर तिला बोलेल. सासूला वाटते की ईश्वर सुनेला सुनवेल. मी तर क्लिअर आहे, माझ्या मनात कुणासाठी वाईट नाहीये. मग सुनेला प्रश्न विचारला, तू सासूला का असं बोलतेस? बहू को पूछा गया, क्यों आप अपने सास को इतना भला बुरा कहते हो? ईश्वर के सामने आपको एक दिन जाना होगा. तो सून काय बोलते, माझं मन साफ आहे, मी पवित्र आहे, मी शुद्ध आहे. सासूचा त्रास आहे, तिला प्रॉब्लेम आहे, त्यांना फेस करायचं ईश्वराला. ईश्वर उनको ही बोलेगा, ईश्वर त्यांनाच बोलतील. आता हा मुद्दा का? कारण की आपण स्वतःला चेकच नाही करत. आपल्यासाठी आपण व्यवस्थित, मी स्पष्ट आहे, मी क्लिअर आहे, पण ती जे आहे तिथे प्रॉब्लेम आहे. मग प्रगती करत असताना काय करायचंय? आत्मपरीक्षण
खुद को देखो, स्वतःला पहा, की बाबा मी व्यवस्थित चाललोय का? मी करतोय का? आत्मपरीक्षण बहुत ज़रूरी है, कि कहाँ मेरे से कुछ चीज़ें छूट गई। क्या मुझे ऐसा लगता है, की मैं ही सही हूँ? मला असं वाटतं का, की मीच बरोबर आहे? माझंच खरं होतं, माझंच खरं आहे, हे असं वाटतं का स्वतःला? जर वाटत असेल, मग काहीतरी गडबड होतंय. कारण की ईश्वरालाही कधी-कधी वाटतं, "अरे, मी चुकलो ही पृथ्वी बनून." हां? तोही विचार करो, "अरे, तो गलती से ये किसको बना दिया? हम तो दैविक लोगों को बना रहे थे, तो मनुष्य कुछ अलग ही हो गया." तो ईश्वर की वो मिस्टेक है, डेफिनेटली मैं मानता हूँ उस चीज़ को. इंसान को बना के मनुष्याला बनवून खूप मोठी घोडचूक झाली. हां, पण आता आपण ती व्यवस्थित करायचं ही आपली आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. ठीक है ना, आप सब उसमें साथ में हैं. हुँ? हम ईश्वर को मदद करेंगे उनकी गलती को ठीक करने के लिए. है ना? इट वाज़ अ बिग ब्लंडर. अब आप परफेक्ट हो सकते हैं. हाँ? आप परफेक्ट हो सकते हैं. ईश्वर खुद बोलता है मैं परफेक्ट नहीं हूँ. मनुष्य कहता है कि मैं परफेक्ट हूँ, मैं ज्ञानी हूँ. है ना? अज्ञान का लक्षण क्या है? जब वो कहता है की मैं ज्ञानी हूँ. है ना? अज्ञानी व्यक्तीला तेच वाटतं, की अरे मी ज्ञानी आहे, मी सगळं वाचलंय, मला कंठस्थ आहे. सगळं फर्स्ट लाईन पासून शेवटच्या अरे पण वागणुकीत काय? प्रेम, आपुलकी, वसुधैव कुटुंबकम ज्याला समजलं तो पोहोचला. बोलण्यात नाही, अनुभवात. हे आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचं. तरच आपण एकत्र चालू शकतो. तरच आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. तर जीवनात आपल्याला समजायचंय ते रस हवाय. आत्मपरीक्षणही करायचंय. पण कसं? तर सगळ्यांना एकत्र घेऊन हे विश्वच आमचे घर. ही सगळीच लोकं, समुदाय, समाज हे आमचं घर आहे. त्याशिवाय उन्नती नाही. काहीच करू शकत नाही. समृद्ध होऊ शकतच नाही. समष्टीच्या नंतर म्हणून समृद्धी येते. तेव्हाच आपण या भारताला खरोखर आर्थिक स्तरावरती वरती घेऊन जाऊ शकतो. ही काळाची गरजच आहे, की भारताला आर्थिक जी स्थिती आहे सध्या भारताची देशाची सांगतोय, तिथून खूप वर जायचंय, खूप वर आणि त्याचं कुठेतरी कनेक्शन आपल्या संस्कृतीमध्येच आहे. भारताची आत्मा ही भारताच्या संस्कृतीमध्येच दडलेली आहे. संस्कृती आपण जर जागृत केली, सगळ्या गोष्टी व्यवस्थित बसतील. म्हणून एकेकाला पकडून शिकवायचंय, की बाबा रे तुझे पूर्वज कसे होते? तू कुठून आलायस? तू वागतोय कसा? तुला कसं बोललं पाहिजे? कसं राहिलं पाहिजे? आणि आज जो आपण अध्यात्म शिकवतोय, तो अध्यात्म संन्यासाचा अध्यात्म नाहीये. अलिप्त राहण्याचा अध्यात्म नाहीये. आजचं अध्यात्म आहे हे समाजकार्यात उतरून बदल घडवून आणण्याचा अध्यात्म आहे. आणि ते काम आपल्या सगळ्यांना मिळून एकत्र येऊन या भारताला संस्कृतीच्या माध्यमातून, समष्टीच्या माध्यमातून समृद्ध करायचंय. एक परिवार म्हणून, एक एक कुटुंब म्हणून हम सबको एक साथ आके इस देश को वहाँ तक पहुँचाना है. और हम दिन-रात काम कर रहे हैं. आप सब उसमें जुड़ सकते हैं. तुम्ही सगळे एकत्र येऊ शकतात आणि मैं पर्सनली आई एम वेरी हैप्पी कि आप सब लोग यहाँ पर आए. मकरंद जी हैं आज शायद कुछ वक्ता पहिले भी थे, जे निघून गेले मगाशी. गजानन सर आहेत, त्यांच्याशी आमचं वैयक्तिक जास्तच उतरून काम करतोय आपण. आणि त्यांनी जो विषय मांडला तो आमच्या हृदयाचे एकदम एक भावुक एक त्याच्याशी संबंध आम्ही फील करतो. कारण की आमच्या आश्रमात माँ आहे, आई आहे. आणि भूमी म्हणजे आईचंच रूप आहे. भूमी सुपोषण म्हणून त्यांची जी कल्पना आहे, जो कॉन्सेप्ट आहे, जो त्यांनी रिसर्च केला,
आम्हाला प्रेझेंट केलं. आम्हाला इतकं आवडलं ते काम, इतकं आवडलं, की हे समजून घ्या खूप महत्वाचं आहे, की भूमी सुपोषणाची गरज आता का आली, का लागली? त्यांनी तर तुम्हाला सांगितलंच असेल, पण आधुनिक जे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचलं ते काय शिकवतं आपल्याला? आधुनिक ज्ञान आपल्याला शोषण करायला शिकवतो, एक्सप्लॉइट करायला शिकवतो आणि भारतीय संस्कृती, भारतीय ज्ञान आपल्याला पोषण करायला शिकवतो, नर्चर करायला शिकवतो. मग शोषणापासून पोषणापर्यंतची ही यात्रा आहे, जी आपल्याला सगळ्यांना मिळून करायची आहे. नाही, तुम्ही टाळ्या वाजवू शकता, असं काय नाही. हां, माझ्यासमोर बसून तुम्ही असं घाबरले असं काय नाही ना? जसं थोडं सीरियस आलं की मतलब आध्यात्मिक विषय थोडासा एक नीरस किंवा गंभीर असा विषय असतो नॉर्मली लोकांसाठी, की समाजापासून दूर जंगलातला, गुफेतला असा काहीतरी हा विषय असेल. पण अध्यात्म हा तुमच्या आतमधला दडलेला विषय असतो हा. तुमच्या मनात खोलवर काय चाललंय? हां, तुम्ही जेव्हा जसं तुम्हाला कित्येक लोकांना माहिती आहे, तुम्ही माझ्याशी काय बोलता आणि तुमच्या आतमध्ये काय चालू आहे? हे ना, हे दादाश्रीजी कसं बरोबर बघून घेतात ना, की अरे हे तो बोलतात वेगळं आणि दादाश्रीजींना वेगळं सांगतोय. तो अध्यात्म हा आमचा विषय आहे आणि अध्यात्माचंच एक पुढे एक विस्तारित रूप म्हणून आपल्याला समाजात एक परिवर्तन घेऊन यायचं आहे आणि त्यासाठी भूमी सुपोषणाचं काम त्यांनी जो रिसर्च केला आहे, त्याच्यावरतून आधारित आपण काम पुढे घेऊन जाणार आहोत. भूमी, भूमी मेरी माता हा विचार घेऊन, की भूमी माझी आई आहे. हे आपल्या संस्कृतीचा भाग आहे, की भूमी मेरी माता. हे विचार करून आपण आता पोषणाचं काम करणार आहे, की फक्त आईला आता निश्चिंत होऊन तिचं पोषण होऊ दे. तिला फक्त द्यायचंय, मागायचं काही नाही. आणि नंतर बघा 2-3 वर्षानंतर काय ती देते तुम्हाला. तिची पहिली काळजी घ्या. है ना? 9 महिने जेव्हा तुम्ही आईच्या पोटात होतात, माईचं पोषण झालं म्हणून तुमचं पोषण झालं. नंतर तुम्ही ह्या जगात आलात. तसंच आता आईची काळजी घ्यायची, भूमीची काळजी घ्यायची आहे. तिला सांभाळायचंय. ती स्वतःच तुम्हाला सगळं देईल जे तुम्हाला हवंय. अध्यात्म तेच शिकवतात. तुम्हाला कोणाकडून खेचून घ्यायचं नाहीये. हिसकावून घ्यायचं नाही. छीनना नहीं है किसी से. जो चाहिए वो मिलता ही है. जे पाहिजे ते नक्कीच प्रत्येक व्यक्तींना मिळतं. तुम्हाला घाईघाईत लवकर हवंय तिकडे प्रॉब्लेम आहे. अजून नाही झालं, अजून नाही आलं. थोडं शांत व्हा. बरोबर तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचतातच. अन्याय कोणावरतीच होत नाही. समजून घ्या, विश्वास ठेवा याच्यावरती. अन्याय कोणावरतीच होत नाही. वाट पहा, गोष्टी आपोआप पोहोचतील. तुम्ही लायक असाल, तुम्ही कमिटेड आहात, निष्ठा आहे तुमची त्या कामावरती, ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचणारच पोहोचणार. म्हणून सगळे आता हा विचार घेऊन चला, संस्कृतीचा विचार, संतांची शिकवण, प्रेमाची शिकवण, की श्रीमंती ही पैशांची नसावी. है ना? श्रीमंती ही पैशांची नसावी, श्रीमंती ही विकृतीची नसावी, श्रीमंती ही संस्कृतीची असावी. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि हेच घेऊन आपण पुढे जाऊ. हं? तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलंत इतक्या संयमाने. फार आवडलं मला. व्हेरी व्हेरी हॅपी. तुमच्या सगळ्यांचं कल्याण हो आणि आपण पुन्हा एकदा जेव्हा पण वेळ मिळेल आपण पुन्हा भेटू. विल मीट अगेन व्हेनेवर नेक्स्ट पॉसिबल. आय थिंक डिसेंबरचाच महिना असेल तो. पण थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन, की आप सगळे जितके वक्ते आले सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद. आपण सगळे इथे बसलात, ऐकत होते, सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि आशीर्वाद. धन्यवाद. नमस्ते.